नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांची पुणे येथील 200 एकर शेत जमीन हडपण्याचा प्रयत्न शासन करीत असल्याचा आरोप महात्मा फुले यांचे वंशज नीता होले व जागृत सामाजिक कार्यकर्ते भूषण दडवे यांनी केला. गेलं तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेली क्रांती आहे ना, त्या क्रांतीमुळे देश पुढे जाणार आहे. पण ही प्रस्थापितांना खरंच ही त्यांची क्रांती मान्य नाहीये, कारण तळागाळातील बहुजन समाजाच्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जायचंय. आणि ह्या पुतळ्याची विटंबना केल्या प्रकरणी मी तीव्र निषेध व्यक्त केलाय. आपल्या मुख्यमंत्र्यांना, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिलंय, पत्र दिलंय त्यांना. परवा मी कॅबिनेट होती त्याच दिवशी त्यांच्या ओएसडींना पत्र दिलेलं आहे. त्याच्यावर मला एकही फोन अजून आलेला नाहीये की अमित शहाना तुम्ही पत्र लिहा आणि हे जे महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा वारंवार अपमान होतोय हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याच्यासाठी तुम्ही कठोर कारवाई करा. महात्मा फुले यांनी आणि सावित्रीबाई फुले यांनी आपलं आयुष्य बहुजन समाजाकरता ते समर्पित केलेलं होतं, तरी सुद्धा त्यांची अवहेलना होताना दिसतंय. इथे प्रश्न असा झाला की आपण म्हणतो की बहुजन समाजासाठी, पण महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी म्हणजे देशातल्या प्रत्येक घटकासाठी काम केलंय. तिथे ब्राह्मण स्त्रिया असतील त्यांच्यासाठी महात्मा फुल्यांनी काम केलंय, सगळ्याच लोकांसाठी महात्मा फुल्यांनी काम केलंय. आपण म्हणताना जर असं म्हटलं ना तर बाकीचे लोक म्हणतात की बहुजनांसाठीच काम केलं, आमच्यासाठी केलं नाही. पण ज्या ठिकाणी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा अपमान होतो त्या ठिकाणी बहुजन लोक पहिल्यांदा येऊन आपला निषेध व्यक्त करतात आणि आंदोलन मोर्चे काढतात. यवतमाळ ते सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याच्या संदर्भातला एक प्रश्न उपस्थित झालेला होता, त्या संदर्भात काय तुमचं मत आहे? या संदर्भात समितीचे लोक परवाच कॅबिनेटच्या दिवशी मुंबईला आले होते. मी तिथे गेले, कलेक्टरशी बोलले, तर त्यांनी असं सांगितलंय की ही जागा अजून शासनाच्या ताब्यात नव्हती, पण ही जागा शासनाच्याच ताब्यात आहे आणि एकदम घाण ठिकाणी, म्हणजे रस्त्यावर आहे पण खूप आजूबाजूला कचरा, एक कॉर्नर आहे छोटासा, तिथे ह्या लोकांनी सावित्रीबाईंचा पुतळा बसवण्यासाठी खूप त्यांची काहीतरी 16 पासूनची मागणी आहे. तेव्हापासून ते पाठपुरावा करतायत. आणि जागा किती पाहिजे त्यांना? 1000 स्क्वेअर फूट जागा आहे तिथे कोपऱ्यामध्ये, ती जागा हवी होती. ते म्हटले आम्ही त्या जागेचं सुशोभीकरण पण करतो आणि आम्हाला जेणेकरून सावित्रीबाईंची जयंती इथे साजरी करता येईल म्हणून आम्ही हा पुतळा इथे बसवणार आहे. आधीपासूनची मागणी आहे. बरं, ज्या माणसाला, जो माणूस अपिलात गेलेला आहे त्याचा त्या जागेवर काहीच राईट नाहीये, तरी पण तो अपिलात गेलेला आहे. तर हे कुठेतरी कलेक्टरने समजून घ्यायला पाहिजे आणि जे त्यांच्या हाताखालची लोक आहेत त्यांनी समजून घेतलं पाहिजे. जर तुम्ही पुतळा कापून नेताय तर मग असं झालं ना इथे की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले 500-600 एकरचे मालकीण आणि तुम्ही त्यांना 100 फूट जागा देत नाहीये पुतळ्यासाठी. हेच झालं ना. कोट्याधीश, जो श्रीमंत, गर्भ श्रीमंत माणूस होता, त्याच्या पुतळ्याला जागा मिळत नाही, असंच झालं ना आता महाराष्ट्रामध्ये. महात्मा फुलेंच्या 200 एकर जागेचा प्रश्न आहे आणि तो वेळेवर तुम्ही उपस्थित केलेला आहे, त्याच्यावरती कोणीतरी अतिक्रमण केलेलं आहे अशा पद्धतीचं पुतळा आहे, नेमकं काय ते प्रकरण आहे? महात्मा फुले आणि सावित्रीबाईंची पुण्यामध्ये जवळजवळ 400 ते 500 एकर जागा होती. आता त्यातली जागा पहिल्या माझ्या भेटीला 2011 साली मी जेव्हा नागपूरमध्ये आले तेव्हा इथे मी आंदोलन केलं. त्याच्यामध्ये होतं की महात्मा फुलेंच्या इस्टेटीचा हक्क मिळावा आणि भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक आणि इतरही मागण्या होत्या. त्याच्यामध्ये त्या बाकीच्या मागण्या मार्गी लागल्या, पण जी महात्मा फुलेंच्या इस्टेटीचा वाद आहे तो वाद पुण्यातल्या कलेक्टर, तहसीलदार कचेरींमध्ये महात्मा फुलेंची फाईलच नाही, पेपर गायब आहे. मी वारंवार तिथे जाते, वारंवार मला तिथनं म्हणजे काय म्हणतात ना की हाकलून लावल्यासारखं होतंय. महात्मा फुल्यांच्या जमिनीचा कुठेही सातबारा वगैरे कुठेही मला मिळत नाहीये. मग मला काय म्हणायचं की मला मिळत नाहीये, पण मग भ्रष्टाचारी लोकांना हे कसं काय सापडतं? गट नंबर, सर्वे नंबर सहित ह्या लोकांना जागा कशा सापडतात? मग इथे कुठेतरी तहसीलदार कार्यालयात किंवा कलेक्टर ऑफिसला किंवा इतर ठिकाणी भ्रष्टाचार होतो म्हणून त्या लोकांना तुम्ही पेपर देता ना, पैसे दिल्यावरच पेपर देता. जर महात्मा फुल्यांच्या जागा आहे त्याच्यावर आजही महात्मा फुल्यांचं नाव आहे, तर या जागा कुठे आहेत? महात्मा फुल्यांनी जो वाडा राष्ट्रीय स्मारक करायला दिलं त्यावेळी सुद्धा आमचं नाव पेपरला येतं, आम्ही तिथे आहोत. त्यातले 142 लोकांना तुम्ही स्वतःची घरं दिली. मग आम्ही काय मेलो होतो का तेव्हाच? मग आता जिवंत झालोय. मग जर तुम्ही अतिक्रमण केलेल्या 142 लोकांना स्वतःची घरं देताय तर आम्हाला 10 गुंठे जागा नाही देऊ शकत? पुण्यात ती जागा 200 एकर आहे, तर ती पुण्यात ताबा आहे.
आता ती जागा शासनाने राखीव केलेली होती, शासनाचं त्याच्यावर आरक्षण आहे आणि ती जागा RSSच्या एका संघटनेला ती चालवायला दिलेली आहे. आणि आता त्यांनी चालवून खूप दिवस झाले, आता ते विकायला निघाले आणि मग ते पेपरला बातमी आली. असं करता येते का? महात्मा फुल्यांनी तर स्वतःचं आयुष्य सर्व समाजासाठी समर्पित केलेलं होतं आणि राज्यकर्ते त्यांच्या कार्याचा उल्लेख करतायत. हो, मग अशा पद्धतीची विटंबना अप्रत्यक्षरित्या केली जाते असं निदर्शनात येतं. हो, हे बरोबर आहे. कारण राज्यकर्त्यांना महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज यांची नावं घेतल्याशिवाय आपण म्हणजे कुठल्याही भाषणामध्ये आपण पुढे जात नाही. पण हे फक्त नावापुरतेच मर्यादित आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे नावापुरते आणि भिंतीला फोटो लावण्यापुरतेच मर्यादित आहे असंच मी म्हणेल. कारण महाराष्ट्राने ज्या पुण्यामध्ये मी आज महात्मा फुल्यांची वंशज आहे, मी स्वतः तोंडानं सांगते, तरी लोकांना माहिती होत नाहीये. म्हणजे जिथे पिकतं तिथं विकत नाही. आणि ज्या महामानवांची मी वंशज आहे, ज्या नागपूरमधनं माझा लढा सुरू झाला होता, ते भूषण दळवे आज माझ्या बरोबर आहेत, त्यांना तर आजही तितकंच वाईट वाटतंय की अर्ध्या मागण्या मान्य झाल्या आणि अर्ध्या मागण्या मान्यच नाही झाल्या. जे आहे ते महात्मा फुल्यांचंच आहे. मग ते आम्हाला न देता कलेक्टरला ही माहिती नव्हती का? पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या भेटीमध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यांनी सगळेच पुण्यातले कलेक्टर, आयुक्त सगळ्यांनाच बोलवलं होतं आणि ज्या मागण्या होत्या त्यांच्या समोर मांडल्या होत्या की याच्यामध्ये कुणाची काही हरकत आहे का? तर कुणी नाही म्हटले. मग जर ह्या महात्मा फुल्यांच्या जमिनी आहेत तर तुमच्याकडे याचा सातबारा कसा नाहीये? शिवाजी महाराजांच्या काळातलं तुम्ही 1600 सालचं काढताय, 1600चं काढताय, तर मग हे महात्मा फुल्यांचं 1800चं का नाही काढत? ही जागा आहे का आजही? आजही आहे. त्याच्यावर मालक आहे, RSSची संघटना आहे, त्या लोकांच्या ताब्यात आहे, ती लोक चालवत आहेत. आता त्यांना असं वाटलं की याच्याकडे आता कोणीच लक्ष देत नाही, त्यामुळे त्यांनी ही विकायला काढली. मूळ मालक जर महात्मा फुले असतील तर मग अशा वेळेस एखादी संस्था किंवा एखादी व्यक्ती मालक कसा होऊ शकतो? ती शासनाने त्यांना दिलेली आहे ना जागा. येते का असं नियमात आहे? मला माहिती नाही, मला ही गोष्ट माहिती नाही. वंशज जेव्हा त्यांचे जिवंत आहेत अशा वेळेस त्या वंशजांना ही संपत्ती मिळायला हवी आणि त्याच्यासाठी मी आता प्रयत्न करणारच आहेत. आपले ऍडव्होकेट मंगेश ससाने आहेत हडपसरचे. तुम्हाला वाटत नाही का की कुठेतरी याच्यामध्ये काहीतरी हेरफेर केली असेल दस्तावेजाची आणि ती संपत्ती कदाचित संस्थेने किंवा व्यक्तीने प्राप्त केली असेल? कारण ही जागा जी आहे 114 सर्वे नंबर हा तर आत्ताही आरक्षित दिसतो, पण त्या जागेवर फक्त 1000 चौरस मीटर किंवा 100 चौरस मीटर एवढीच जागा लक्ष्मीबाई बाबूराव घोले यांच्या नावाने दिसतीये. ती कोण आहे? लक्ष्मीबाई बाबूराव घोले ह्या माझ्या सासऱ्यांच्या आई. तर ही 200 एकरची जागा फक्त 100 चौरस मीटर एवढीच सातबाऱ्यावर आज दिसतीये. त्यात पण मधलं नाव आहे ते चेंज झालेलं आहे. चुकीनं झालं का मुद्दामून जाणून बुजून केलं ते मला माहिती नाहीये, पण नाव पहिलं आणि शेवटचं बरोबर आहे, मधलं नाव चुकीचं आहे. दस्तावेजामध्ये जेव्हा फेरफार होतो तेव्हा उल्लेख आहे का? दस्तावेजांमध्ये फेरफार होतो तेव्हा उल्लेख होतो हे बरोबर आहे. NDTVचे जे आपले राहुल कुलकर्णी आहेत त्यांनी तर उघड शिवाजीनगरचे 13.5 एकर जमीन पण महात्मा फुल्यांच्या नावाने होती. त्याच्यामध्ये विंडोजनी परत तिथे काहीतरी उद्योग करून त्यांचं नाव लावलं आणि पुढे ती जागा पुन्हा त्यांच्या नावाने करून घेतली, दुसऱ्याला दिली ती जागा. ही जागा शिवाजीनगरची जी जागा आहे ती महात्मा फुल्यांनी सामाजिक कार्यासाठी म्हणजे गावरान गायींचं संवर्धनासाठी ही जागा शासनाला दिली होती. महात्मा फुल्यांनी सामाजिक कार्यासाठी दिली होती. जर ही महात्मा फुल्यांनी जागा त्यांना दिलेली तर सगळ्या जागेचा शासनाला उपयोग करायला पाहिजे. जर शासन उपयोग करत नाहीये तर माझ्या मागणीमध्ये जर हे होतं की आम्हाला आमच्या जागा परत द्या, तर कलेक्टरना हा शोध घेऊन आम्हाला जागा परत द्यायला पाहिजे होती. जेवढी जागा तुम्ही वापरताय तेवढी मी नाही मागत आहे ना. जी जागा रिकामी पडली आहे, जी जागा तशीच पडून आहे त्या जागेत मी पण काहीतरी उपयोग करीन ना. मी आज त्यांचं समाजकार्यच घेऊन पुढे चालली आहे ना. तुमचा रोष कोणावरती? राज्यकर्त्यांवरती की प्रशासकीय तत्कालीन तेव्हा काँग्रेसचे जे सरकार होती त्यांच्यावरती की आता भाजपच्या सरकार? आता तेव्हाचं सरकार होतं त्याच वेळी ते झालं होतं. जर महात्मा फुले होते, महात्मा फुल्यांनी क्रांती केली, महात्मा फुल्यांच्या जागा एवढ्या पुण्यामध्ये होत्या, तर मला शोधायची वेळ येऊ द्यायला पाहिजे नको होती. जर कलेक्टरला हे माहिती आहे, कलेक्टर माझ्या मीटिंगला उपस्थित होते, तर कलेक्टरनं ही जागा शोधून आम्हाला द्यायला पाहिजे होती. एवढं माझं प्रांजळ मत आहे. आज मी कुठे कुठे जागा शोधणार?
शोधूनही सापडत नाही. फडणवीस साहेबांना तुम्ही काय अपील करणार? आता फडणवीस साहेबांना एकच अपील करणार आहे की जी महात्मा फुलेंची जागा आहे पुण्यामध्ये ती मला देण्यात यावी. मी माझ्या संस्थेच्या वतीने तिथे सामाजिक कार्यच करणार आहे आणि समाजासाठीच उपयोगी होईल असंच काम मी तिथे करणार आहे. दळवे साहेब, पहिल्यांदा तुम्ही समाजापुढे महात्मा फुले यांचे वंशजाला आणलं होतं. विधान भवनापुढे तुमच्या नेतृत्वामध्ये महात्मा फुलेंच्या वंशजांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केलेलं होतं. त्यामध्ये प्रमुख मागणी होती की महात्मा फुले यांच्या महात्मा फुले जे आहेत दाम्पत्य त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा आणि जे वंशज आहेत त्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्या. काय कुठपर्यंत या मागण्या तुमच्या पूर्ण झालेल्या आहेत? माझं नाव भूषण दळवे आहे. मी एक जागृत सामाजिक कार्यकर्ता आहे. आपणास सांगू इच्छितो की 2011 मध्ये एका वर्तमानपत्रात बातमी आली होती की महात्मा फुले के वंशज भटक रहे. त्या अनुषंगाने मी शोध घेतला आणि शोध घेऊन मी पुण्याला जवळपास गेलो होतो. तिथे शोध घेतला. त्यानंतर यांचा ह्या नीताताई मला तिथं भेटल्या पुण्याला, विचार भेटला, हे भेटला आणि यांना मी नागपुरात आणलं. विधान भवन जेव्हा होते 2011 पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जवळपास मी आंदोलन केलं तिथं आणि 10 दिवस आणि ह्या माझ्यासोबत तिथं होत्या आणि त्यानंतर आम्ही केलं आणि त्यावेळेस आम्हाला 7 आमदार आले होते आमच्या आंदोलनामध्ये. आपले सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोगे आले होते. मग खूप मोठं किशोर कन्हेरे आला होता. छगन भुजबळ सुद्धा आले होते. पण आणि त्यानंतर यांनी आम्हाला फक्त एकमेव आम्हाला जे आमदार सुधीर मुनगंटीवार त्याने आम्हाला सहकार्य दिलं. त्यानंतर ह्या ज्या ताई मागण्या सांगून राहिल्या त्या मागण्या रास्ता त्यांनी सुद्धा पाठपुरावा केला आणि त्यातल्या काही अर्ध्या मागण्या झाल्या, जसं त्यांच्या नोकरीचा प्रश्न तो झाला. पण आज ज्या सांगून राहिल्या त्या लाखो करोडो एकरची जी जागा आहे ते जागा आज शासनाने दडपून बसल्या आहे किंवा दुसऱ्या भूमाफियाने दडपून बसल्या, ती जागा यांना देण्यात यावी. दुसरी आमची मागणी आहे, आपल्याला सांगू इच्छितो की 20/11/2000 विलासराव देशमुख यांनी महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी प्रस्ताव ठराव पाठवला होता. आज जवळपास त्या गोष्टी 26 वर्ष झाले. त्यानंतर आम्ही सतत 26 वर्षांवर सतत मागणी करत आहोत. त्यानंतर आपण सांगतो 2015 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आताही मुख्यमंत्री आहे त्यांनी सुद्धा नरेंद्र मोदीला पत्र पाठवलं होतं. आपण पत्र दाखवू शकतो मी की भारतरत्न पुरस्कार महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना देण्यात यावा. आज जवळपास सांगू इच्छित तुम्हाला 10 वर्ष झाले. आज मला सांगा तुम्ही महाराष्ट्र तुम्ही आता जे ताईने उल्लेख केला की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे नेहमी अमित शहा आणि नरेंद्र मोदीला भेटतात, पण आजपर्यंत त्यांनी या गोष्टीचा उल्लेख करायला पाहिजे होता. आज 10 वर्ष झाले. याच्यानंतर 2000 काही वर्षापहिले आता याच्यानंतर जवळपास काही 2 वर्ष अगोदर 17 दिवसात 5 लोकांना महात्मा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. त्यात तुम्हाला सांगतो प्रवन मुखर्जी होते, नानाजी शास्त्री होते, कर्पुरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी आणि नरसिंहराव चरणसिंग कृषी तज्ञ, राधिकांत स्वामी हे लोक होते. आम्हाला यांचा विरोध नाही, पण यांच्यापेक्षा महात्मा फुले कितीतरी श्रेष्ठ आहे. ज्यांनी खडकवासला धरण बांधलं, ज्यांनी पहिली शाळा देशाची काढली, ज्यांनी आज हे जय भवानी जय शिवाजी नारा लावते आज एकनाथ शिंदे वगैरे, त्या छत्रपती शिवाजी महाराज समाधी शोधून आणली. आज 19 तारखेला त्यांचा म्हणजे पुण्यतिथी जयंती कार्यक्रम होते. आज एवढ्या मोठ्या मानवाला भारतरत्न पुरस्कारासाठी आणि तुम्हाला सांगतो मी याच्यासाठी 2 वेळा प्रस्ताव ठरावा गेला. आता नुकताच 2005 मागच्या अधिवेशनात प्रस्ताव ठरावा गेला आणि आम्हाला असं वाटलं होतं की 26 जानेवारीच्या पहिले यांना भारतरत्न पुरस्कार मिळेल. आणि माझी अशी मागणी आहे हा भारतरत्न पुरस्कार यांना दिलाच पाहिजे बिलकुल 100%. आणि तो पुरस्कार त्यांच्या वंशज जे आहे श्रीमती नीता रमाकांत फुले यांना देण्यात यावा. त्याचं कारण असं की ह्या ज्या आहे चळवळीच्या आहे यांना ज्या सवलती मिळते त्या भारतरत्नाला मिळते. आज हा सचिन तेंडुलकर बाईक पेपरची तो जाहिरात त्याला भारतरत्न पुरस्कार दिला. आणि ज्या व्यक्तीचं एवढं मान आणि हे जेव्हाही भाषण करते त्या नरेंद्र मोदी राव का अमित शहा राव का देवेंद्र फडणवीस राव का कोणी राव बस महात्मा फुले शाहू आंबेडकरचं नाव घेते आणि महात्मा फुलेच्याकडे लक्ष देत नाही. ही विटंबना आहे. तर माझी आपल्या चॅनलच्या मागण्याचा विनंती आहे 11 एप्रिल जे आता महात्मा फुले जयंती आहे त्या दिवशी त्यांनी भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. नाही तर ताई सोबत आणि मी दिल्लीला जंतर मंतरमध्ये आम्ही धरणं आंदोलन देऊ. वेळ पडली तर आम्हाला उपोषण करू. याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची राहील. कारण केंद्र सरकारला हा भारतरत्न पुरस्कार द्यासाठी काही काही कठीण नाही आहे. ते एवढ्या लोकांना देऊ शकते तर द्यायला काय हरकत काय नाही. आणि अमित शहा तर मला सांगता का सबको लेके चलते.
और नरेंद्र मोदी मैं तो ओबीसी का हूं, मैं पिछड़ा हूं, तो भैया तो पिछड़े के लिए तो जो आदमी ने काम किया है आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा त्यांना गुरु मानत होते महात्मा फुलेला, त्या गुरुची विटंबना होऊन राहिली. आणि नरेंद्र मोदी तर नेहमी आपलं म्हणतात मी ओबीसी का पिछड़ा हो, मैं सबको लेके चलता हूं. मग यांना द्यायला का हरकत आहे? हे म्हणून आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपला विनंती आहे त्यांनाही, केंद्र सरकारला. आणि दोघच लोक आहे. तुम्हाला सांगतो मी या संदर्भात गडकरी साहेबांना भेटलो, गडकरी साहेब पत्र दिलं. तुम्हाला जो सामाजिक न्याय मंत्री गहलोत आहे ना त्यांना भेटलो, मी रामदास आठवलेला भेटलो, पण यांची काय चालत नाही. मला लक्षात आलं हे दोन जे करण जे आपले अमित शहा आणि नरेंद्र मोदी तेव्हाच होईल. आणि म्हणून त्यांना दोघांनाच माझी विनंती आहे की मी त्यांना दिल्लीला भेटलो, रामदास आठवलेला, थावरचंद गहलोत नागपूर त्यांना भेटलो, सामाजिक न्याय मंत्री कॅबिनेटचे होते ते, पण काही केलं नाही. आता त्यांनी करावं, नाही तर 11 एप्रिल पासून आम्ही दिल्लीला जंतर मंतरवर धरणं आंदोलन देऊ. तुम्ही भाजपचे ज्येष्ठ नेते होतात, तुम्ही ही मागणी लावून धरली आहे, का पूर्ण होत नाही? नेमकं काय? मी भाजपचा ज्येष्ठ नेता, ऐकत नाही का? भाजपचा ज्येष्ठ नेता असला किंवा सांगतो मी पहिले काँग्रेसमध्ये होतो, मला 2012-13 मध्ये डॉक्टर बाबासाहेब समाज पुरस्कार मिळाला मला. मी पक्षाचा असलो तरी, अरे तुम्हाला आता पक्षाचा म्हटलं ना, तुम्हाला सांगतो मी ज्या पक्षात आहो मी होतो, आहो आता मी आहो, तिथं अटल बिहारी वाजपेयीची डाक तिकीट आणि 100 रुपये नाणं काढण्यासाठी मला 6 वर्ष संघर्ष करावा लागला. तेव्हा 100 रुपयाच्या नाणं डाक तिकीट निघाली. मी अटल आपला दीक्षाभूमीसाठी मला अनेक वर्ष संघर्ष करावा लागला. तुम्हाला गणेश मंदिर टेकडीचा संघर्ष करावा लागला आणि आता मोठ्या ताजबागसाठी संघर्ष करावा लागत आहे. आणि संघभूमीसाठी मी 12/1/2016 मागणी केली आणि 2018 संघभूमीला पार्टिशन दर्जा मिळाला. ही परिस्थिती आहे. पण मला हे वाटतंय का आता ताजबागसाठी तेव्हा लढून आलो. जे हिंदू मुस्लिम शीख इसायचं हे आहे, हजारो करोड लाखो लोक येतात तिथं, ज्या पर्यटन ज्या या गोष्टी आहेत त्या पुढे लागू आहे, तिथं होत नाही. ही परिस्थिती आहे. म्हणण्याला मी बीजेपीत असला तरी यांच्या मनात जे असलं तेच होते भाऊ, तो असा सांगतो. म्हणजे माझा अनुभव आता मी जवळपास 2009 पासून या भाजपामध्ये 2026 झाले. मी बोलतो आणि काम करतो म्हणून ते ठीक आहे, नाही तर इथं गरज सर्व वैद्यम अशी परिस्थिती आहे. हा, मन की बात. तुम्हाला सांगतो मी तर 16 आहे. या ताई सुद्धा सुधीरभाऊ मुनगंटीवारला प्रेरित होऊन ह्या सुद्धा भाजपामध्ये, यांना तर प्रकाश आंबेडकर साहेबांनी बोलावलं, यांना तर सुळे मॅडमने बोलावलं, पुष्कळ लोकांनी बोलावलं भाजपा. पण ह्या बॉस सुधीरभाऊ मुनगंटीवार गेलो म्हणून ह्या सुद्धा भाजपात गेला. आम्ही मागे मागणी केली होती त्यांना MLC करा म्हणून भाजपाच्या. म्हणजे एवढं जर तुम्ही म्हणता फुले शाह आंबेडकर, तर MLC आता रिक्त जागा होत्या मागे येत, आता रिक्त जागा राज्यपालाच्या. मी तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागणी करतो, खरोखर शाहू फुले आणि आंबेडकर चळवळीचे असं तर महात्मा फुलेचे वंशज आहे नीता होले यांना MLCच्या राज्यपालाच्या ना का आता सिलेक्ट होणार आहे त्यात करा अशी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. तर खरोखर तुमचं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले बोला प्रेम दिसत आणि बाबासाहेब आंबेडकर आणि याच्यात दिसत, नाही तर नुसतं तुमचं कोरडा एल्मा होईल असं सिद्ध होईल असं मला वाटते. तुम्ही भाजपात गेल्यात म्हणते, खरं आहे का? हो, खरं आहे ना सर. तरी सरकार केंद्र आणि राज्यामध्ये भाजपचं आहे आणि तुमच्यावर अन्याय होऊन राहिलेला आहे. आता कसं आहे की सिस्टम, तुमची राज्यघटना कशी आहे, म्हणजे तुमचं सरकार कसं चालतं याच्यावरती अवलंबून आहे. प्रत्येक मंत्र्याला भेटून, आता मी तुम्हाला सांगितलं ना, जयकुमार रावल साहेबांनी ठराव मागच्या याच्यामध्ये पास केला, सुधीर भाऊंनी ठराव मांडला आणि जेवढे आमदार आहेत तेवढ्यांनी एकमताने ठराव पास करून केंद्र शासनाला पाठवला. आता केंद्र शासनाला पाठवल्यानंतर मी वाट बघत होते ना की कधी हे जाहीर करणार आहेत. माझ्याकडे सगळे फुटेज आहेत, CCTV याचे आपले जे ठराव मांडला त्याचे कव्हरेज आहे माझ्याकडे. चॅनलवाल्यांनी बातम्या केल्या त्या, ते खोटं नाही. ठराव गेलेला आहे, जयकुमार रावल साहेबांनी ठराव पास करून पाठवलाय. पण आता पुढे कसं झालंय की त्याचा पाठपुरावा कुठे करायचा हे मला माहिती नसल्यामुळे आपल्या निवडणुका चालू होत्या, त्यामुळे हे महात्मा फुल्यांचं भारतरत्न मला वाटतं राहिलेलं. सरकार तुमचं आहे आणि तुमच्यावर अन्याय होत आहे म्हणजे असं म्हणायला हरकत आहे का? म्हणजे नाही का? म्हणजे जी भाजपचेच पदाधिकारी जे सरकार भाजपच्याच कार्यकर्त्यांना न्याय देत म्हणायला हरकत नाहीये, कारण मी खूप दिवसांचं भाजपमध्ये पदही मागतीये आणि कुठेतरी एखादं महामंडळ मला मिळावं यासाठी वारंवार विनंती करतेय. पण थांबा थांबा असं करून चालू आहे. तर ठीक आहे, थांबली आहे. मला महात्मा फुल्यांचं माझ्या मागे नाव हे खूप मोठं आहे, त्यामुळे मला तुम्ही द्या नाही तर नका देऊ. मी तुमच्यामध्ये आहे कशासाठी आहे की महात्मा फुल्यांच्या पुणे विद्यापीठाला सावित्रीबाईंचं नाव लागलं, भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक झालं बीजेपीतल्या लोकांमुळे आणि बीजेपीमुळे. माझ्या 2 पुतण्यांना एका मुलीला नोकरी लागली
बीजेपीमुळे, म्हणून मी बीजेपीत आहे. महात्मा फुलेंची संपत्ती पदासाठी तुमचा एकंदरीत संघर्ष आहे की विचारांसाठी आहे? महात्मा फुलेंच्या विचारांसाठी आहे, पण विचार नुसते मोकळ्या पोटाने नाही म्हणता येत. महात्मा फुलेंच्या विचारासाठी लढाई आहेच माझी. मी आजही जरी रिकामी असले तरी प्रत्येक ठिकाणी जिथे बोलवेल तिथे मी जाते. तेव्हा हा विचार करत नाही की माझं पोट रिकाम आहे ना, मग मी दुसऱ्यांसाठी कशाला जाऊ, हा विचार नाही करत. मी महात्मा फुलेंची वंशज आहे आणि मी एका क्रांतिकारकाची वंशज असल्यामुळे मी कशी तिथे पोहोचते आणि त्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करते. माझ्यासाठी तर मी लढतेच आहे, माझ्यासाठी दुसरी लोक लढत आहेत. तर आजही मी याच्यासाठी ठाम आहे की महात्मा फुलेंची संपत्तीचा वारसा आम्हाला मिळावा, ही माझी सरकारला, राज्य शासनाला, कलेक्टरला, सगळ्यांनाच विनंती राहील. नाही विनंतीनं झालं तर पुढे मग आंदोलन करण्याची तयारी करावी लागेल. कारण जर माझ्या महामानवांच्या पुतळ्यांना जागा नाही तर माझी जागा मला द्या, मी तिथे पुतळे उभारेल. आणि ज्या महात्मा फुलेंच्या 17 शाळा, एका शाळेचं राष्ट्रीय स्मारक झालं, ज्या 17 शाळा आहेत त्या 17 शाळा मी ह्या 200 एकरवर उभारेल. ज्या महात्मा फुलेंच्या 17 शाळा पुणे नगरपालिकेला ठराव करून चालवायला दिलेल्या आहेत, त्या 17 शाळांचं माझ्याकडे आज नोंद आहे, त्याच्या जागा आहेत, पण त्या शाळा चालू नाहीयेत. आणि त्या शाळा कुठे हे माहिती नाहीये महानगरपालिकेला. त्यामुळे ही माझी जागा, महात्मा फुलेंची जी जागा आहे ती पुण्यातली जागा मला मिळावी, माझी आज अपेक्षा आहे. जर तुमच्याकडे माझ्यासाठी एकही पद रिक्त नसेल तर मला ते नको, पण माझ्या महात्मा फुल्यांचं आहे ते मी सोडणार नाही. नोकरी दिली शासनाने तुमच्या मुलीला दिली ना अधीनस्थ जे नातलग आहेत त्यांना दिलेली आहे. हो दिली ना, मग मी आभार मानले ना शासनाचे. म्हणून तर मी बीजेपी मध्ये आहे ना. त्या लोकांनी काम केलं म्हणून मी त्यांच्यामध्ये आहे. पण आता पुढची कामं करा ना. हे मला वाऱ्यावर सोडून तुम्हाला चालणार नाही. कारण महात्मा फुले, सावित्रीबाई हे मी गेल्यानंतरही त्यांची नावं राहणार आहेत. नाही, तुम्ही जे हुशार म्हणाल, शासनाने शासनाचा उपकार नाही केला यांच्यावर. जे महात्मा फुलेंनी खडकवासला धरण बांधलं, आज करोडो रुपये धरण आहे. आज जे महाराष्ट्राला पाणी पुरवठा पुण्यात आहे, एवढं मोठं काम केलं त्यांनी शिवाजी महाराजांची वेळ आणली, त्यांचा उड्डाणपूल नाव आहे. म्हणजे त्यांनी शासनाने फक्त 1% नाही दिला, मायनस दिला असं त्यांना, पण महात्मा फुलेंनी कितीतरी टक्के दिले ना. यांच्या भरोश्यावर आज तो छगन भुजबळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, लाखो करोड रुपये कमवतात. सगळे तुम्ही पाहा किती लोक नाव आता घेत नाही मी सध्या. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा ह्या मॅडम आल्या तर नागपुरात, मी स्वतः 2011 मध्ये छगन भुजबळकडे गेलो होतो. जेव्हा छगन भुजबळ महात्मा फुलेच्या नावानं राजकारण करून करोडो रुपयाची प्रॉपर्टी जमवली आणि त्याची बाकी सगळं कारण तुम्हाला माहित आहे, मी बोलत नाही. तर मी जेव्हा यांना घेऊन गेलो तर मला काय म्हणे, छगन भुजबळ तुम्ही महात्मा फुलेची मार्केटिंग करून आले का म्हणे. मी म्हटलं साहेब, महात्मा फुलेची मार्केटिंग करायची गरज नाही म्हटलं, तर मी का करू शकतो, मी दाऊ का म्हणे. तुम्ही दाऊपेक्षा कमी नाही साहेब म्हटलं, तुम्ही फक्त असं तोंड हे हलवलं ना तर महात्मा फुलेच्या वंशजाचा उद्धार होऊन जाईल म्हटलं. असं त्यांना बोललो. विचारा ताई समोर आहे, मी घाबरणारा माझा दोन जाताची गोष्ट आहे. आणि मग त्यांना आम्हाला हरी नरकेकडे पाठवलं, हरी नरके प्राध्यापक. पण त्या माणसानं महात्मा फुलेच्या नावाचा फक्त पुस्तकासाठी वापर केला, रॉयल्टी कमवली त्यांनी, पण महात्मा फुलेच्या वंशाकडे लक्ष दिलं नाही. कधी त्यांना मरून गेले, देव झाले ते, पण त्यांनी कोणतेही लक्ष दिलं नाही. ही परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो मी. म्हणजे शासनाने त्यांच्या वंशजाकडे शासनाने फक्त फायदा घेतला. यांनी शासनाने महात्मा फुलेच्या आणि सावित्रीबाई फुलेच्या भाषणाच्या. काय तुम्ही सांगा भाऊ, आज देशाचे राष्ट्रपती कोण आहे? महिला आहे. आज या महात्मा फुलेच्या मुळे ते आज ते अर्थमंत्री देशाची महिला आहे. आज तुम्ही सांगा खासदार सुप्रिया सुळे महिला आहे. तुम्ही सांगा किती नाही, ते चित्रा वाघ इकडे ते चाकणकर वगैरे ते महिलाच आहे ना. पण त्या सुद्धा कधी ओरडत नाही ना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेला भारतरत्न पुरस्कार द्या म्हणून. कधी तुम्ही ऐकलं ते चाकणकर पाहिजे महिला आयोगाच्या अध्यक्षा? आणि महिला आयोगाच्या अध्यक्षता ह्या नीताताई होले पाहिजे होत्या. खरं सांगतो, महिला मंडळाच्या अध्यक्ष तर नाही का अध्यक्ष हे पाहिजे होतं. ज्या महात्मा फुलेच्या परंपरा ज्याने वंशज ज्यांनी हे काम केलं त्यांचा तर खरं अधिकार आहे ना. फक्त हे असं आहे का, हे चाटुगिरी करत नाही लीडर लोकांची, कोणाकडे जाणार नाही, त्याच्यामुळे ते होत नाही. ही परिस्थिती आंदोलन करणार आहे. तुम्हाला माहित आहे, आज तुम्हाला पाहिजे दीक्षा भूषण लढणारा माणूस भूषण दाडवे, डाक तिकीट लढणारा भूषण दाडवे. आता मला जर विचार केला तर तसा जर विचार केला आता म्हणजे बोलावं नाही त्या विषयावर. आज जे नवनियुक्त जे नगरसेवक अपॉइंट होणार आहे, माझ्यासारखा माणूस नाही म्हणजे एवढा क्वालिफाईड नाही सगळ्या गोष्टीचा. आज भंडारा लोकसभा 272 करून आले, पण मला घेणार नाहीये. तर त्यांना माहित आहे की बाबा हा या माणसाला म्हणजे नाकापेक्षा मोती झडणार पाहिजे असा सांगतो. आणि मोती मी जडा, त्याच्यामुळे मला घेणार नाही. आता फुलेच्या वंशज त्यांना वाटत नाही का फुलेच्या वंशज झालं तर आपली दुकानदारी बंद होईल छगन भुजबळला.
त्याच्यामुळे तोही जास्त इंटरेस्ट घेत नाही, ही परिस्थिती आहे तिथं. महात्मा फुल्यांच्या वंशजांना नोकरी दिली ही गोष्ट जरी खरी असली तरी गर्भ श्रीमंताच्या जमिनी अजून तुम्ही वापरताय. आज जर मी फक्त म्हटलं की त्याची रॉयल्टी जरी मला मागितली तरी ती कितीतरी कोटींच्या घरात जाईल. मग तुम्ही नोकरी दिली हे काहीच नाही, हे कमी आहे खूप. मी नाही बोलत आहे, हे लोक बोलतायत, माझे जे सामाजिक कार्यकर्ते ते बोलतायत. महात्मा फुल्यांच्या जमिनीचा वापर तुम्ही आतापर्यंत केला ना, त्याची रॉयल्टी जरी मला मिळाली ना तर मी आत्ताही श्रीमंत होईल. ठीक आहे.